मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये अर्जुन आता अस्मितावर हसत म्हणतो, अस्मिताई अगं, हा व्हिडिओ खरा आहे ते ठीक आहे, यामागे नक्की कुणाचा हात आहे किंवा हा व्हिडिओ नक्की कुणी काढलाय, कसा शूट झालाय, ही तुम्हाला विचार करायला हवा. त्यावेळी प्रताप म्हणतो, अर्जुन एकीकडे तू म्हणतो की हा व्हिडिओ खरा आहे आणि दुसरीकडे म्हणतो की हा नक्की कोणत्या तरी उद्देशासाठी दुसऱ्यांनी काढलाय, नक्की तुला म्हणायचंय काय? त्यावेळी अर्जुन म्हणतो, तो व्हिडिओ खराच आहे डॅड, परंतु व्हिडिओमध्ये जर सायली दारू प्यायलेली दिसतीये, मग ती दारू का प्यायली असेल किंवा कशी पेली गेली असेल याचा विचार आहे का कुणाकडे? आणि माथेरानच्या त्या रिसॉर्टमध्ये एक्झॅक्टली काय घडलं होतं हे कुणी मला विचारेल का? आता पूर्ण आजी म्हणतात, अर्जुन का आणि कसं घडलं याच्याशी माझं काही घेणं देणं नाही, तू आणि तुझी बायको माझा निर्णय पाळणार आहात की नाही हे सांग अगोदर. आणि तू पुरावा म्हणतेस ना पूर्ण आजी, तो व्हिडिओ तुला कुणी पाठवला हे मला अगोदर सांग, म्हणजे आपोआपच सर्व गोष्टी क्लिअर होतील. त्यावेळी आता प्रिया खूपच घाबरते आणि म्हणते की मेले, आता मी मेले, या म्हातारीने काही सांगितलं नाही म्हणजे बरं होईल. पूर्णपणे घामाघूम झालेली असते. आता पूर्ण आजी म्हणतात, तुला जर माझे नियम धाब्यावरच बसवायचे असतील ना, तर आता कारणं शोधू नकोस, तू सरळ सांग ना की तुला माझी किंमत नाहीये आणि माझे नियम तुला धाब्यावरच बसवायचे आहेत. पुढे आता अर्जुन म्हणतो, त्या रिसॉर्टमध्ये नक्की काय घडलं होतं ही गोष्ट फक्त मलाच माहीत आहे, असं म्हणून तो आता सायलीला म्हणतो, ही बॅग घे आणि अगोदर आतमध्ये जा. सायली म्हणते, माझ्यामुळे तुमच्यामध्ये कोणताही कडवटपणा नकोय आता मला. अर्जुन म्हणतो, तुला मी काय म्हटलोय, आज जा म्हटल्यावर आज जायचं. आता सायली ती गुपचूप बॅग घेते आणि सर्वांकडे पाहत आतमध्ये जाते. आता घरातील सर्वजण अर्जुनकडे पाहतच राहतात. अर्जुनला अजिबात त्याबद्दल काही गिल्टी वाटत नाही. दुसरीकडे चैतन्य हा साक्षीला पाणी देतो आणि म्हणतो, काय झालं एवढं इमोशनल व्हायला? तेव्हा ती तिच्या मैत्रिणीचे एंगेजमेंटचे फोटो दाखवते आणि म्हणते, बघ ना तो तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, ती किती खुश दिसतीये. अरे चैतन्य, तुला वाटत नाही का असं माझ्या चेहऱ्यावर असा आनंद यावा? हे बघ, मी आता तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि आता आपण सुद्धा एंगेजमेंटचा विचार करायला हवा, सुद्धा तुझ्या फॅमिली बरोबर बोलून आपल्या लग्नाबद्दल परवानगी काढायला हवीस. तेव्हा चैतन्य म्हणतो, तुला माहीत आहे ना माझी फॅमिली म्हणजे कोण आहे? साक्षी म्हणते, हो माहीत आहे, अर्जुनची फॅमिली तीच तुझी फॅमिली आहे, पण त्यांना कन्व्हिन्स करणं आता तुझंच काम आहे ना. पण आता आपण एकमेकांच्या इतके जवळ आलो आहोत ना की मला हा संसार आता हवाय. आता चैतन्य म्हणतो, मला सुद्धा हेच हवंय ग साक्षी, मी तुझ्याशिवाय आता राहू शकत नाही. त्यावेळी तुझ्या घरच्यांशिवाय आपण पुढेही जाऊ शकत नाही हेच तुला म्हणायचंय ना? आता साक्षी त्याला विचारू लागते. त्यावेळी अर्जुनचा होकार तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हे मला माहीत आहे आणि त्याचा होकार मिळाल्यानंतरच आपला संसार सुखाचा होईल हे सुद्धा मला माहीत आहे, असं आता साक्षी म्हणते. त्यावेळी चैतन्य हसत म्हणतो, तुझ्या तोंडात साखर पडो. त्यावेळी आता मनातल्या मनात चैतन्य विचार करतो की या साक्षीचं मन किती मोठं आहे. ज्या अर्जुनने तिच्या वडिलांना कोर्टामध्ये खोटं ठरवलं आणि आता त्याचीच परवानगी आमच्या लग्नासाठी तिला हवी आहे. खरंच साक्षी खूप चांगली आहे असं आता तो मनातल्या मनात म्हणतो. इकडे सायली आता आतमध्ये गेलेली असते. तेव्हा अर्जुन आता पूर्ण आजीला म्हणतो की तू थांब पूर्ण आजी. त्यावेळी आता कशासाठी थांबायचंय असं रागातच त्या विचारू लागतात. प्रिया आता खूप घाबरते आणि म्हणते, पूर्ण आजीला आराम करण्याची गरज आहे असं मला वाटतंय. तेव्हा ते तू ठरवू नकोस, पूर्ण आई इथेच थांबणार आहे असं आता अर्जुन म्हणतो. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, कशासाठी थांबायचं रे इथे मी? तेव्हा तो म्हणतो, तुला थांबावं लागेल. अर्जुन हा विमलला म्हणतो, सर्वांसाठी कॉफी बनव. कल्पना म्हणते, विमल अगं पूर्ण आईंच्या कॉफीमध्ये अजिबात साखर टाकू नकोस. तेव्हा ठीक आहे असं ती म्हणते. त्यावेळी प्रताप म्हणतो, त्याचं म्हणणं आपण एकदा ऐकून घेतलं पाहिजे पूर्ण आई, तो एवढा म्हणतोय ना आता. त्यानंतर आता विमल सर्वांसाठी कॉफी बनवत असते. पूर्ण आई त्यांच्या बहिणीबरोबर फोनवर बोलत असतात. तेव्हा प्रताप म्हणतो, पूर्ण आई अगं मावशीला सांग ना की इकडे ये म्हणून. त्यावेळी आता पूर्ण आजी तसं फोनवर बोलत असतात. त्यावेळी अर्जुन आता विमलला म्हणतो, माझ्या बायकोसाठी आल्याचा गरमागरम चहा बनवा आणि तिच्या रूममध्ये घेऊन जा. तेव्हा ठीक आहे असं विमल म्हणते. आता कुणाचंही लक्ष नसल्यामुळे अर्जुन हा पटकन पूर्ण आजींचा कॉफीचा मग घेतो आणि त्यामध्ये जास्तीची साखर टाकून तेथे पुन्हा कुणाचंही लक्ष नसताना तो मग ठेवतो. त्यावेळी आता पूर्णाजींचं देखील फोनवर बोलून होतं. त्यावेळी आता प्रताप म्हणतो, अगं पूर्ण आई, एक दिवस सुद्धा झाला नाही अजून कुंदा मावशींकडून तू आलेली, तरीही ती तुला एवढी मिस करतीये. पूर्ण आजी लगेच टोमणा मारत म्हणतात, अरे काही लोकांचा जीव आहे माझ्यावर अजून,
त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, पूर्णा आजी प्लीज आता टॉन्ट नको आहे हां. तर कल्पना अर्जुनला विचारते, बाळा तुला काय बोलायचं होतं सांग ना. तेव्हा तो म्हणतो, पूर्णा आजीला अगोदर कॉफी तर पिऊ दे, मग सांगतो मम्मा सर्व काही. आता पूर्णा आजी या कॉफी पिऊन पाहतात तर त्या कॉफीमध्ये खूप साखर असते, म्हणून त्या विमलवर खूप जोरात ओरडतात की तुझं काय चाललंय विमल, तुला कल्पनाने काय सांगितलं होतं लक्षात नाही का. अगं 1 नाही 2 नाही 3 चमचे साखर तू माझ्या कॉफीमध्ये टाकलीस. त्यावेळी आता प्रताप आणि कल्पना म्हणतात, विमल हे तू काय केलंस. विमल म्हणते, नाही हो मी नाही टाकली. अर्जुन मात्र गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो की विमलताईने काहीही केलेलं नाही आहे, जे काही केलं आहे ना ते मी केलं आहे, म्हणजे मीच पूर्णाजीच्या कॉफीमध्ये साखर टाकली आहे. तेव्हा हा काय मूर्खपणा आहे अर्जुन, असं पूर्णाजी विचारू लागतात. तेव्हा हा मूर्खपणा आहे की शहाणपणा आहे, तूच हे ठरव, असं अर्जुन आता पूर्णाजींना म्हणते. आता अर्जुनला काय बोलायचंय कुणाला समजत नाही. तो आता लगेच पूर्णाजींना म्हणतो, हे बघ मी त्या कॉफीच्या मगमध्ये साखर टाकली होती, तुला समजलं का. घरातील सर्वजण म्हणतात नाही समजलं. अर्जुन सर्वांना सोप्या भाषेत समजावून सांगतो. पार्टीमध्ये तेथे खूप गर्दी होती, माझ्या बायकोच्या ज्यूसमध्ये कुणी कधी दारू टाकली ते आम्हाला सुद्धा माहीत नाही, कारण तेथे खूप गर्दी होती, कुणाचं कुणाकडे लक्ष नसतं, त्यामुळे कुणीतरी प्रँक केला असेल किंवा मुद्दामच कुणीतरी टाकलं असेल, या गोष्टीचा मी शोध घेणार आहे. तेव्हा पूर्णा आजी आता विचार करू लागतात. कल्पना म्हणते, अर्जुन म्हणजे कुणीतरी मुद्दाम हे सायलीबरोबर केलंय का. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली मला तेच म्हणायचंय, तुम्ही सर्वजण येथे असताना मी पूर्णा आजीच्या त्या कॉफीच्या मगमध्ये साखर टाकली तरी तुम्हाला समजलं नाही, मग तेथे आम्हाला कसं समजलं असेल. त्यावेळी आता प्रिया आणि अस्मिता या दोघीही खूपच घाबरतात. पूर्णा आजी आता पुढे काहीही बोलत नाही. आता अर्जुन म्हणतो, सर्वांना क्लिअर झालं असेल मला नक्की काय म्हणायचंय ते. तेव्हा आता कुणी काहीही बोलत नाही. अर्जुन म्हणतो, विमल माझ्या बायकोचा चहा रेडी झालाय का. त्यावेळी आता विमल म्हणते, हो मी अगदी आल्याचा चहा केला आहे सायलीताईंसाठी. विमल अर्जुनकडे चहा देते. अर्जुन म्हणतो, माझी बायको आता 1 कप चहा तरी शांतपणे पिऊ शकेल, कारण मी तिची बाजू चांगल्या प्रकारे समजावून सांगितली, हो की नाही तन्वी. त्यावेळी प्रिया आता हो नाही करत असते, पण ती घाबरलेली असते. अर्जुनला तिच्यावर डाऊट आलेला असतो. तो म्हणतो, पूर्णा आजी काही दिवसातच मी तुला याचा पुरावा सुद्धा दाखवेल, कुणी केला आहे आणि कुणी नाही, असं म्हणून तो सायलीसाठी चहा घेऊन तेथून जातो. इकडे आता सायली खूप रडत असते आणि म्हणते की चुकीचं काहीही लपून राहत नाही, हे बरोबर आहे, कारण आता पूर्णा आजी तरी माझ्याबद्दल काय विचार करत असतील, त्यांना काय वाटलं असेल माझ्याबद्दल, कारण मी तेवढी चुकीची वागलीच आहे, असं म्हणून आता सायली खूप रडत असते. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि सायलीला म्हणतो, आता हा गरमागरम आल्याचा चहा पिऊन घ्या. सायली म्हणते, उगीच तुम्ही माझी समजूत घालू नका, तुम्ही उगीच पूर्णा आजींबरोबर वाद घालत बसलात तेथे, कारण खरं हेच आहे की मी दारू प्यायले होते, तेथे जाऊन तमाशा सुद्धा घातला होता. आता अर्जुन म्हणतो, याचा विचार करू नका, कारण तुम्ही काहीही केलेलं नव्हतं, हे सर्व काही चुकून झालं होतं, हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. अर्जुन म्हणतो, आता टेन्शन घेण्याची गरज नाही, असं म्हणून तो तिला आता जे काही खाली घडलं ते सर्व काही सांगू लागतो. वेळी सायली आता खुश होते आणि म्हणते, खरंच मला तुमचा अभिमान वाटतो, किती छान पद्धतीने तुम्ही घरच्यांना समजावून सांगितलं. अर्जुन म्हणतो, कमाल तर तुम्ही करताय, कारण कुणी सांगितलं घर सोडून जा तर तुम्ही लगेच जाणार का. त्यावेळी सायली म्हणते, मी कोणाशीही तुलना करत नाहीये, कारण जर पूर्णा आजी या घराच्या मालकीन आहेत आणि कुणीही नाही आहेत या घराच्या मालकीन आहेत, त्याचबरोबर माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप मोठं आदराचं स्थान आहे आणि मी काय वर्षभराची पाहुणी आहे. तेव्हा अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो. तो म्हणतो, तसं नाही, तुम्ही या सुभेदारांच्या घरच्या मोठ्या सुनबाई आहात, अजिबात इथून जाण्याचा विचार करायचा नाही. त्यावेळी सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते आणि चहा पिते. मित्रांनो, पुढील भागामध्ये साक्षी आणि चैतन्याच्या प्रेमाबद्दल अर्जुनला समजतं, त्यामुळे अर्जुन चैतन्यावर खूप भडकतो. चैतन्य स्पष्टपणे त्याला सांगतो, मला तिच्याबरोबर लग्न करायचंय. आता अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.